नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रामनवमी 2025मध्ये कधी आहे, तसेच रामनवमी कशी साजरी करावी। या दिवशी एका खास मंत्राचा जप करून आपण प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करून आपल्या घरावरील संकटे दूर करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कशा करायच्या, तसेच रामनवमीचे शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व याबद्दलही माहिती आपण बघणार आहोत। तर रामनवमी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे। वैदिक पंचांगानुसार रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्म अयोध्येत झाला होता, त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमी सण साजरा केला जातो। या दिवशी भक्त उपवास ठेवतात, रामायणाचे पठण करतात आणि भजन कीर्तनातून भगवान श्रीरामांची स्तुती करतात। रामनवमी 2025मध्ये नेमकी कोणत्या तारखेला साजरी होणार आहे ते आपण बघूया। पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 सुरू होईल आणि रविवारी 6 एप्रिल रोजी 7:22 समाप्त होईल। परंतु हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्यामुळे रामनवमी 5 एप्रिलला साजरी न करता 6 एप्रिलला साजरी करण्यात येईल। रविवार 6 एप्रिल रोजी ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:30 ते 5:20 आहे। त्यानंतर विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:20 आहे। यानंतर सायंकाळी देखील शुभ मुहूर्त आहे। ज्यांना कोणाला दिवसभरात श्री प्रभू रामचंद्रांचे पूजा करायला वेळ मिळणार नाही, त्यांनी संध्याकाळी दिवसभराचे काम आवरून संध्याकाळी देखील केली तरी चालेल। संध्याकाळचा शुभ मुहूर्त आहे 6:41 ते 7:03 आहे। या वेळेमध्ये तुम्ही श्री प्रभू रामचंद्रांची पूजा अर्चना आणि त्यांचे मंत्र देखील जप करू शकताय। रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य, धर्म आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे। भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे पालन केले आहे। या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते। रामनवमीला विशेष पूजा आणि विधी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते। रामनवमी फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केली जाते। आता रामनवमीच्या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे ते बघूया। जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते। यामध्ये पूजेचा मुहूर्त जो आहे तो राम जन्माच्या वेळेस ज्यांना त्या मुहूर्तावर पूजा करायची असेल तर तो मुहूर्त आहे 11:08 पासून ते 1:39 राहील। श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता, त्यामुळे दुपारी 12 वाजेचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो। म्हणजे ज्या वेळेला श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्यावेळेला म्हणजे दुपारी 12 वाजता देखील तुम्ही पूजा मांडून श्रीरामांची पूजा भक्तिभावाने करू शकताय। पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्यावा, यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे। त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्या। मूर्ती नसेल तर या चौघांचा फोटो देखील तुम्ही घेऊ शकताय। हा फोटो स्वच्छ पुसून मग चौरंगावर ठेवावा। मग चंदनाचा टिळा लावावा। त्यानंतर अक्षता, फुले अशी पूजेची सामग्री अर्पण करावी। मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करायचे आहे। तसेच या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचेही पठण करायचे। तसेच या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आवश्यक दान करणे शुभ मानले जाते। तसेच आपल्या गावात किंवा आसपास प्रभू श्रीराम यांचे मंदिर असेल तर तेथेही दर्शनाला अवश्य जावे। त्याचबरोबर हनुमान मंदिरात जाऊनही दर्शन घ्यायला विसरू नये। रामनवमीच्या दिवशी पूजेच्या वेळेस तुम्ही काही मंत्रांचा जप करून विशेष पुण्य प्राप्त करू शकतात। तर रामनवमीच्या दिवशी कोणते मंत्र आपण म्हणू शकतो ते बघूया। पहिला मंत्र आहे ओम श्री रामचंद्राय नमः। या अतिशय सोप्या अशा मंत्राचा जप करून तुम्ही श्री रामचंद्रांना प्रसन्न करू शकताय। तसंच यानंतर दुसरा मंत्र आहे ओम राम रामाय नमः। या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकताय। यानंतर श्रीराम तारक मंत्रही जप केल्यास अतिशय उत्तम असे फळ प्राप्त होते। श्रीराम तारक मंत्र पुढील प्रमाणे आहे। श्री राम जय जय राम,
श्रीराम जय जय राम या तारक मंत्राचाही तुम्ही दिवसभर देखील जप करू शकताय. तुम्ही तुमचे दिवसभराचे काम करत असतानाही या तारक मंत्राचा जप करू शकताय. यानंतर श्रीराम गायत्री मंत्र देखील या दिवशी जप करू शकताय. श्रीराम गायत्री मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम दशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात. मी पुन्हा हा मंत्र तुम्हाला म्हणून दाखवते. तुम्ही हा मंत्र एका कागदावर लिहून घेतला तरी चालेल. समोर स्क्रीनवर देखील हा मंत्र मी दिलेला आहे. तुम्ही तिथे बघून देखील तुम्ही लिहून घेऊ शकता आहे. तर मंत्र असा आहे. ओम दशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात. अशा प्रकारे तुम्ही यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप करून तुम्ही रामनवमीच्या दिवशी विशेष पुण्यफळ प्राप्त करून सर्व मनोकामना पूर्ण करू शकताय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.